यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 66 लाखाचा अवैध गुटखा जप्त करण्यात आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यात अवैधरित्या होणाऱ्या गुटखा तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या तब्बल 65,98,000 रुपयाचा प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखू पांढरकवडा मार्गावर जप्त करण्यात आला आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरून एका आयशर ट्रकद्वारे अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पांढरकवडा वनी पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे 27 डिसेंबर 2025 रोजी ढोकी गावाजवळ सापळा रचून संशयित वाहन अडवून पोलीस पथकाने वाहनाची झडती घेतली असता त्यात 180 पोत्यांमध्ये सागर पान मसाला किंमत 45,92,000 आयशर मोबाईल फोन असा एकूण 65,98,000 रुपयाचा माल जप्त करून पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। त्यात मोहन सियाराम यादव वय 26 वर्ष राहणार शिवपुरी मध्य प्रदेश, तर दुसरा आरोपी बुद्धा बाबूसिंग परियार वय 35 वर्ष राहणार शिवपुरी मध्य प्रदेश या दोघांचा समावेश आहे। सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चावरे, सपोनी दत्ता पेंडेकर, धनराज ढाके व पांढरकवडा पोलीस यांनी केली।